आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. शकू, आज आम्ही मॉल मध्ये जाऊन खूप मजा करणार आहे. होय काय? बरं बाई. पण हे साऊ, मला पण घेऊन चल की तिकडं. त्या सरकत्या जिन्यावर की नाही लई मज्जा येते. आणि तिथं किती थंड थंड वाटतंय, होय की नाही? नाही शकू, मी आणि बाबा जाणार आहे फक्त. आणि आई पण येणार आहे. होय? हो. बाबा, तू आईला सांगितलंयस ना की त्या मॉल मध्ये यायला? आईला सांगितलंय मी, पण आई काय म्हणाली माहितीये? आई म्हणाली की तिला काम असेल तर कदाचित नाही जमणार, पण काम नसेल तर नक्की येणार. ठीक आहे. चल 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 चल. काय रे आदित्य, आज सावीला शाळेत सोडायला आणि आणायला तूच गेला होतास? सुंदरी कुठे? मला सुंदरीच म्हणाली की आज सावीला शाळेत घेऊन जा, शाळेमधनं घेऊन ये, आणि जमल्यास तर फिरायला पण घेऊन जा. काय स्वरूप, खरंच तुला असं म्हटली? हो, मलाही आश्चर्य वाटलं तिच्या असं वागण्याचं, पण ठीक आहे, मी आलो. हा असं का म्हणून गेला? मी तोच विचार करते. कदाचित त्याला सुंदरी सावीची पूर्ण जबाबदारी टाकेल याची अपेक्षा नसेल, आणि पुन्हा एकदा एवढा मोठा विश्वास टाकेल असं नसेल वाटलं त्याला. पण सुंदरी पण बघते ना आदित्य मधले बदल. होय. पण आदित्यच्या चेहऱ्यावर टेन्शन का दिसत होतं, आणि असा विचार करत निघून का गेला तो? मी आलेच. हा. देशपांडे म्हणजे एडी सर. हो, पण तुम्हाला कसं माहिती? तो माझा नवरा आहे. आम्ही ओळखतो. काय 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 चाललंय? मला काय कळत नाहीये. काय झालंय? आता मला सगळे संदर्भ लागतायत. तुम्हाला कळत आहे? प्लीज सांगा ना मला. प्लीज सांगा ना, प्लीज. बस बस, शांत. तुम्ही आधी खाली बसा. बसा, खाली बसा. शांत. आता मी जे विचारते ते सगळं नीट सांगा. मागच्या गेल्या काही वर्षातलं तुम्हाला काय आठवतंय? खरं सांगू का, मला ना काहीच आठवत नाहीये. म्हणजे हा जो अंकित आहे ना, अंकित देशपांडे, तो माझा नवरा आहे. त्याने मला असं सांगितलं की मी मागच्या 6 वर्षांचं सगळं विसरले, मला काहीच आठवत नाहीये. माझी मेमरी लॉस झाली म्हणून तो माझ्यावर ट्रीटमेंट करतोय, मला औषधं देतोय, माझी खूप काळजी करतो. मी घरातून कुठं जाऊ नये ना म्हणून तो दाराला कुलूप लावून शाळेत जाईल. त्यांनी मला असं पण सांगितलं होतं की या जगात त्याच्याशिवाय माझं कोणीच नाहीये. आम्ही दोघंच होतो एकमेकांसाठी, बाकी कोणीच नाहीये. एकदा मी ना त्याला न सांगताना त्याच्या शाळेत गेले होते, तेव्हा त्या छोट्या मुलीशी माझी भेट झाली. तिचं नाव सावी. सावी मला खूप आवडली. खूप गोड बोलगी आहे ती. तिला भेटल्यानंतर ना मला असं जाणवा लागलं की तिचं माझं काहीतरी कनेक्शन आहे. म्हणून मग मी अंकितकडे हट्ट धरला की मला तिला भेटायला घेऊन चल. पण अंकित नाही घेऊन गेला मला. शेवटी मी त्याला न सांगता एक दिवस घरातून पळून गेले. पण मी ना त्या सावीच्या घरापर्यंत पोहोचले, तिच्या दारापर्यंत गेले आणि तेवढ्यात अंकित जबरदस्तीने मला तिकडून घेऊन गेला. हो,
पहिल्यापासूनच अंकितवर संशय होता, पण तेव्हापासून संशय वाढला. माझा त्या मुलावर कधीच विश्वास नव्हता. मला तो कोंडून ठेवायचा, मला इंजेक्शन देऊन बेशुद्ध ठेवायचा. मी कायम गुंगीतच असायचे, मला काहीच कळायचं नाही. मी तिथून पळून गेले आणि मी या साहेबाच्या तावडीत आले. आणि तिथूनही पळून जाण्याचा प्रयत्न केला. घरातून त्या पळाले, पडले, रस्त्यात जखमी झाले आणि त्यानंतरचं मला काहीच माहिती नाही. आता फक्त एवढंच माहितीये की मी परत या साहेबाकडे अडकले. अंकित त्या साहेबाचं कोणतं तरी काम करतोय. जोपर्यंत ते काम पूर्ण होत नाही ना, तोपर्यंत साहेब मला सोडणार नाही. कसलं काम? नाही माहिती हो. खूप सगळं पण आता नाही. आता मी आले ना परत. आई काल काही ना आपल्या दोघींना परत भेटवलं. मी आले ना तुम्हाला घ्यायला. सुधा मॅडम, तुमची आई, अनु हर्बल प्रोडक्ट्स, तुमची स्वतःची कंपनी. आदित्य, त्याचं तुमच्यावरती खूप प्रेम होतं, पण तुम्ही तुमचा होकार अजून कळवला नव्हता. पण त्या हरामखोरामध्ये धाडस नव्हतं. काही कारणास्तव त्याला माझ्याशी लग्न करावं लागलं. पण त्याच्यात धाडस नसल्यामुळे त्याने माझ्याशी तर लग्न केलंच. बघितलंस का आदित्य? अरे कोण आलंय? अनु आली. अनु, अरे अनु जिवंत आहे आदित्य. पण बघ ना, ती आपल्यापैकी कोणालाच ओळखत नाहीये. कुठल्या तरी दृष्ट्याने त्रास दिलाय म्हणे तिला. 6 वर्षापूर्वीच तिला काही म्हणजे काही आठवत नाही आदित्य. ज्याची भीती होती तेच घडलं. धक्का बसला ना तुला? आमचं पण तेच झालंय. चल तिच्याशी बोल जरा. विचार तिला कोणी त्रास दिलाय. तुला ओळखेल ती. हा का आला इथे? तू मला काय सांगितलं होतं की तू सावीला भेटायला इथे घेऊन आलीस ना मला, आणि हा इथे आहे म्हणजे हा सावीला नाही भेटू देणार. मला तुला मी सांगितलं होतं ना. तू पण ह्याला मिळालीस. तू ह्याला मिळालीस ना. शांत मॅडम शांत व्हा. मी तुम्हाला सांगितलं ना, घाबरू नका. मी आहे तोवर तुमच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. गेली 6 वर्ष ज्या नराधमाने अनु मॅडमला त्रास दिला, त्या नराधमाचं नाव तुम्हाला जाणून घ्यायचं ना. मी सांगते. त्या नालायकाचं नाव आहे अंकित देशपांडे. उर्फ तुमच्या सगळ्यांचे एडी सर. हो ना आदित्य? नाही. अगं काय बोलतेस तू सुंदरी? वाटेल ते बोलू नकोस. मी जर वाटेल ते बोलते असं वाटत असेल ना, तर विचारा तुमच्या लेकाला.
बोल ना आदित्य, बोल. नाही, हे शक्य नाही. हे शक्यच नाहीये. आदित्यला ठाऊकच नाही अनु जिवंत येते. आदित्य सांग ना सगळ्यांना, सुंदरी आणि धनंजय खोटं बोलतायत म्हणून. हे ना त्या धनंजयच कारस्थान असणार. त्याच्याच मनात हा विचार आहे. काही करून तुला अडकवायचंय ना, म्हणून चाललंय. सांग ना आदित्य सगळ्यांना, तू असं नाही. सांग सगळ्यांना. आदित्य. मनू, मनू, तू बरेस ना? हे बघ, ह्यांचं कोणाचं ऐकू नको. मी सांगतो तुला काय झालंय. लांब राहायचं, कळलं का? नाहीतर नाही राहणार. बायको आहे माझी ती. बायको आहे? त्या दिवशी तर सांगत होता की सुंदरी तुझी बायको आहे. ही सुंदरी येईल तुला सोडवायला म्हणून. काय झालं? हाच तर खेळ खेळतोय हा. सत्य उघड उघड समोर दिसतोय तरी पण याची मस्ती चिरत नाहीये. का बसा? मला कोणाचं काय ऐकून घ्यायचं नाहीये. एक तर सगळ्यात आधी माझ्या बायकोला माझ्यापासून लांब केलं आणि आता मला बोलतायत. मला अनुष एकदा बोलायचं आणि मी बोलणार. अरे मग गेली 6 वर्ष काय बोलतोस तू त्यांच्याशी? काय घाबरताय त्या? सांग ना. हे बघ, मी कोणाच्या प्रश्नांना उत्तर द्यायला बांधील नाहीये. मला कोणाला काय उत्तर द्यायची नाहीयेत. मला माझ्या अनुषशी बोलायचं आणि बोलणार. कोण अडवतं तेच बघतो मी. लांब राहायचं. बोलणार मी. कोण अडवतं ते बघतो मी. बायको ती माझी, मला बोलायचं, मी बोलणार. बाजूराव, मला अनुषी बोलायचं आहे. ती माझ्यापर्यंत पोहोचली आणि पर्यायाने अनुपर्यंत पोहोचली. तिला तुझी विकनेस माहित होती. तिने मला बोलवलं, मला पकडून आणलं. आणि कुठे माहितीये पकडून कुठे आणलं असेल? तुमच्या जेलमध्ये. त्या साहेबांच्या समोर माझ्या डोक्यावरती बंदूक ठेवली होती आणि मला सांगितलं की तुला जायचंय, सुंदरीच्या आयुष्यात घुसायचंय. आणि सुंदरी आणि धनंजयचं लग्न मोडून काढायचं माझ्याकडे पर्याय नव्हता. त्याशिवाय त्यांनी अनुला सोडलं नसतं. मी काय करणार होतो? हे बघा, तुमच्या लग्नाला माझा कधीच विरोध नव्हता. तुम्ही लग्न करा, सुखाने संसार करा, काहीही करा, मला काही घेणं देणं नव्हतं. पण साहेबांनी मला धमकी दिली होती की मी जर तुमचं लग्न मोडलं नाही तर ते अनुला संपवतील. तुम्ही अनुसाठी काही करू शकतो. आणि त्या सगळ्यामध्ये ना नुकसान कोणाचं झालं असेल ना तर ते फक्त माझं आहे. मी अनुसमोर एक चांगली इमेज उभी केली होती. तिला एक खोटं आयुष्य दिलं होतं, एक खोटं विश्व दिलं होतं. त्यात ती रमली होती, रमायला लागली होती. आणि आज तुमच्या सगळ्यांमुळे तिच्या मनात माझी ती जी जुनी इमेज होती ती पुन्हा आली आहे. तिचं मन माझ्याबद्दल कलुषित झालंय. खूप बोललास. ऐकलं सगळ्यांनी? कधी असं कधी तसं, पण आता संपलंय सगळं. हे जे तू प्रेमाचं आणि चांगुलपणाचं नाटक करतोय ना, त्याचा काही एक उपयोग नाहीये. तुझा खरा चेहरा सगळ्यांसमोर आलाय. मी तुला अटक करतोय, कळलं? ठीक आहे, तुला अटक करायची ना मला. ठीक आहे, चल पटकन मला अटक कर, हातकडी घाल आणि जेलमध्ये घेऊन जा. चल लवकर. फक्त एक काम कर सुंदरी, सावी झोपली आहे, ती उठल्यावर विचारेल बाबा कुठे आहेत. तिने ते विचारल्यावरती तू काय उत्तर देणार आहे ना ते उत्तर फक्त तयार ठेव. ठीक आहे? तू जेलमध्ये टाकते बाबा. ब्लॅकमेल करतोयस? हा,
त्या निष्पाप मुलीच्या मागे लपून ब्लॅकमेल करतोयस आम्हाला? धनंजय थांबा. काय ऐकायचं आपण इथं एकसारखं? कारण आता त्याचा मुद्दा बरोबर आहे. तर इथून पुढे पाऊल उचलताना आपल्याला सावीचा विचार करावा लागणार आहे. तिला विसरून चालणार नाही धनंजय, कळतंय का तुम्हाला? हा सावीच्या मागे लपतो हे का कळत नाहीये तुम्हाला? अहो पण आपल्याकडे दुसरा पर्याय नाहीये. ह्या सगळ्यामुळे जर सावीला त्रास झाला तर तिला ह्या सगळ्यामुळे पॅनिक अटॅक येऊ शकतो आणि आपण ही गोष्ट नाही सांभाळू शकत. मग आपल्याकडे दुसरा पर्याय नाहीये ह्याचा ऐकण्याशिवाय. काय बोलणार आता मी यावर? हे ना, मी असं राग गिळून नाही थांबू शकत नाही. फक्त सावीमुळे मी 2 पावलं मागे जातोय. पण एक गोष्ट लक्षात ठेव आदित्य, मी तुला सोडणार नाहीये. जेव्हा संधी मिळेल ना तेव्हा तुला अशी अद्दल घडवेल ना की कायम लक्षात राहील. बघच तो. आदित्य, खरंच तू खूप नीच आहेस. हे बघ, तू पुन्हा एकदा फक्त आणि फक्त सावीमुळे वाचलायस. पण मी तुला असं सोडणार नाहीये. तुझ्यावर माझं कायम लक्ष असेल. कारण तू एक क्रिमिनल आहेस. क्रिमिनल. थांब. अजून एक गोष्ट, इथून पुढं अनु मॅडम आणि सावी पासून लांब राहायचं. काय? लांब राहायचं. पण एकच गोष्ट लक्षात ठेव आदित्य, माझ्या नजरेतनं तू कायमचा उतरलेला आहेस. आता ते स्थान तुला पुन्हा नाही. आता मी जे काही करेन ते फक्त आणि फक्त माझ्या नातीसाठी असेल, माझ्या सावीसाठी असेल. तुझ्यासाठी नाही. इतकंच लक्षात असू दे. असं नको बोलूस प्लीज. माझा आई, आई माझं ऐकून घे ना. आई, आई. मंगल, ते आदित्यला अंकित म्हणत होती आणि इंजेक्शन बी देऊ नको म्हणत होती. म्हणजे ती ह्याच्या जवळच होती आणि आपण तिला मयत झाली समजत होतो. काहीच कळत नाही बाई. पण मामी, मला एक गोष्ट समजत नाही हो, ही आपल्या सरूला सापडली कुठं? पण एका अर्थीनं ती सापडली ते बरंच झालं बघा. कसे आता दोघी माई लेकींची भेट होईल आणि आपली सरू का नाही सावीच्या जबाबदारीतून मोकळी होईल बघा. छे ग, तिची अवस्था बघितलीस काय? अगं ती आपल्याला बी ओळखीत नाही आणि सावीची काय जबाबदारी घेणार ती? अहो मामी, आज ना उद्या कधी ना कधी तरी ती बरी होईलच ना. बघू पुढच्या पुढं. म्हणजे धनंजय, तुमच्या सांगण्यावरनं माझ्या असं लक्षात येत आहे की हा आदित्य फारच भयंकर आहे. म्हणजे आधी सावीवर प्रेम असल्याचं नाटक करत होता आणि आता तिचीच डाल करतोय ऍक्च्युली. आणि जेव्हापासून हे सगळं पाहिलंय ना, तर आता असं वाटतंय की या जगात काहीही होऊ शकतं. आता तुमच्या लक्षात येत आहे का धनंजय, ह्या सिच्युएशन मध्ये आता आदित्य, सावी आणि अनु एकत्र राहू शकतात. त्यांना सावीची सुंदरीवरची जबाबदारी जरा कमी होईल. पण म्हणजे तुम्ही आणि सुंदरी पुन्हा एकदा एकत्र येण्याचा विचार करू शकता. सो व्हायला तर पाहिजे. पण आई,
काही दिवसात खूप साऱ्या गोष्टी बदलल्यात. आणि माहित नाही का, पण त्या दिवशी सुंदरी आदित्यच्या बाजूने माझ्याशी भांडली, आमच्यापासून लांब रहा असं म्हणाली. तेच ऍक्च्युली मला जास्त हर्ट झालंय. I'm fine. पण आई, खरं सांगायचं झालं ना तर आमच्यामध्ये प्रोफेशनल कोऑर्डिनेशन खूप स्ट्रॉंग आहे, पण पर्सनल नाही. माहित नाही तिच्या मनामध्ये काय, पण पुढे जाऊन आम्ही एकत्र येऊ की नाही तेही माहित नाही. असो, मी जरा माझ्या रूम मध्ये आहे. तुम्हाला जर काही लागलं तर मला आवाज द्या. धनंजय, सुंदरीच्या ह्या तोडून वागण्याचं कारण माहितीये मला. म्हणजे? माझ्यामुळे वागते ती असं. तुमच्यामुळे म्हणजे? लग्न मोडल्यानंतर सुंदरी जेव्हा आपल्या घरी आली ती, तेव्हा मी तिच्याकडून एक वचन घेतलं होतं, तुमच्या आयुष्यातनं कायमचं निघून जाण्याचं वचन, जेणेकरून तुम्ही स्वतःला सावराल आणि दुसऱ्या लग्नाला तयार व्हाल. तुम्ही का केलं तसं? अहो, मी आणखी काय करणं अपेक्षित होतं धनंजय? भर मांडवात तुमच्याशी ठरलेलं लग्न मोडून त्या आदित्यचा हात धरून निघून गेली ती. तुम्हाला आणि आरोहला वाऱ्यावर टाकलं तिनं. अहो आई, पण तिने हे सगळं सावीसाठी केलं होतं. आदित्यवर तिचं प्रेम नाहीये. तुम्ही हे सगळं करण्याआधी मला एकदा तरी विचारायचं होतं. धनंजय, माझ्या अतिशय जिव्हारी लागली होती ती गोष्ट, त्यामुळे मला जे योग्य वाटलं ते मी केलं. आई बघा, मी समजू शकतो आणि आय एम सॉरी. मला तुमच्यावर चिडायचं नव्हतं. ऍक्च्युली मी पण त्या झोन मध्ये होतो, म्हणून मी समजू शकतो. आता पुढे काय करायचं धनंजय? नाही माहिती, कारण ऑलरेडी एवढ्या सगळ्या गोष्टी चालल्यात ना की मला अजून गुंता नकोय. इट्स ओके. ऍटलीस्ट मला कळलं तरी की सुंदरी अशी माझ्याशी तोडून का वागत होती. तुम्ही काळजी करू नका, सगळ्या गोष्टी ठीक होतील. मी माझ्या रूम मध्ये. पण मला स्वस्थ बसून चालणार नाही धनंजय. माझी चूक मला दुरुस्त करावीच लागेल, तरच तुम्ही आणि सुंदरी एकत्र येण्याचा विचार कराल. सरे, अनु मॅडमची अवस्था बघवत नाही ग सरे. काय काय सोचलं असेल त्यांनी. हो ग, खरंच खूप काही सहन केले त्याने. आपण कोणी नव्हतो तेव्हा फक्त आदित्य म्हणजे अंकितलाच ओळखत होते त्या. मी त्यांना भेटल्यानंतर भूतकाळातलं सगळं काही सांगितलं तेव्हा त्या भांबावून गेल्या. खरंच कसं सहन केलं मला खरंच कळत नाही. तर मागचं त्यांना आठवतंय नाही आठवतंय मला माहित नाही, पण त्याचं कन्फ्युजन झालंय ग. आणि त्या झोपल्या होत्या ना तेव्हा पण त्यांना ते सगळं काही आठवत होतं. आणि अचानक आपण एवढे प्रेमाने वागणारी माणसं भेटल्यावरती तर बरं झालं तू भेटलीस मला. सगळे असतात, मला तुझ्याशी मोकळेपणाने बोलता येत नाही. प्लीज माझं ऐकून घे. हे बघ, ही माणसं जे काही म्हणतायत ना ते सगळं खोटं आहे. प्लीज त्यांचं ऐकू नकोस. तुला माहितीये ना, मी 6 वर्ष खूप जपलंय तुला. जपलंय गुंगीचे इंजेक्शन्स देऊन. हे बघ अंकित, तू जर तुझं माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न केलास ना तर मी आरडाओरडा करेन ना. नाही, मी नाही जवळ. तुम्ही जवळ येत नाही, पण प्लीज माझं ऐकून घे.
म्हणून मी जे काही केलंय ना, जे काही केलंय ते सगळं फक्त तुझ्यासाठी केलंय. साहेबाने तुला किडनॅप केलं होतं, तुला त्रास देत होते. त्यांनी मला बऱ्याच काही गोष्टी करायला लावल्या आणि मी त्या केल्या फक्त आणि फक्त तुला वाचवण्यासाठी. पण तू नाही सोडवलं. त्या दोघांनी मला साहेबांपासून सोडवलंय आणि त्या साहेबाच्या तावडीत जाण्याने तू काय काय वागलास विसरलास का अंकित? मला इंजेक्शन द्यायचास, मला बेशुद्ध ठेवायचा, माझ्याशी खोटं बोलायचा, दाराला कुलूप लावून तू बाहेर निघून जायचा. आता तर कळले की तू माझं सगळं पास्ट लपवलास, स्वतःचं खरं रूप लपवलंस, त्या मुलीला आणि मला दोघींना फसवलंस. आणि हे प्रेम आहे? सावी, सावी. मनू, तुला सगळं आठवलंय? नाही, पण ती मुलगी जे काही सांगतेय ना ते आता मला खरं वाटायला लागलंय. मनू हे बघ, ती जे काही सांगते ना ते सगळं खोटं आहे. तिला ना आपल्या दोघांना वेगळं करायचं, आपल्या दोघांना लांब ठेवायचं. हे बघ, मी मान्य करतो मी काही गोष्टी केल्यात, पण ते सगळं मी जे काही केलंय ते सगळं तुझ्यासाठीच केलंय ना. हो, मी तुला गुंगीची औषधं दिली, पण का दिली? तुझा त्रास कमी व्हावा, तू त्रासातून मुक्त व्हावी म्हणून केलं ना मी. आणि कुलूप लावून जायचो ते तुलाही माहितीये की एक दिवस तुला आठवतंय, तू घराच्या बाहेर पडली होतीस आणि त्यानंतर तू घराचा रस्ताच विसरलीस. त्याच्यानंतर एक दिवशी काही माणसं आली आपल्या घरात आणि तू भांबावून गेली होतीस, घाबरली होती. तर मी कुलूप लावून जायचो, पण तुझ्या सेफ्टीसाठीच ना. बघ मग प्लीज ऐक, ती जे काही सांगते ना त्यावर विश्वास ठेवू नकोस. मग तुझ्यावर विश्वास ठेवू? ऑब्विसली म्हणू, मी नवरा आहे तुझा. बघ, मी तुला कधी त्रास देणार नाही. अंकित लांबो नाही तर ओरडेन मी. हे बघ माझं ऐकून. अंकित लांबो, अंकित लांबो माझ्यापासून. माझं प्लीज ऐक. अंकित, आदित्य. तुला सांगितलं ना अनु मॅडम सावीपासून दूर राहा म्हणून. का करताय तुम्ही हे सगळं आमच्या सोबत? हा, का आम्हा दोघांना वेगळं करण्याचे प्रयत्न करताय? आमचं प्रचंड प्रेम आहे एकमेकांवर. का नवरा बायकोला वेगळं करताय? मी तुमच्या समोर हात जोडतो, प्लीज असं करू नका. माझं मानसीवर खरं प्रेम आहे. ती मानसी नाहीये, अनु मॅडम आहेत त्या. आणि तुझं खोटं पकडलं गेलं तरी का पुन्हा त्यांच्या जवळ यायचा प्रयत्न करतोयस तू? किती झालं ना तरी मी माझ्या मनूसोबत उभा आहे. आणि तुम्ही आम्हाला लांब करण्याचे किती प्रयत्न करा, पण ते यशस्वी होणार नाहीत. सावी, सावी. सावी, तुम्हाला ओळखलं? आपण शाळेत भेटलो होतो बघ तुझ्या.
मी पिंक कलरची क्लिप दिली होती, तुला आठवलं? आठवलं तुला? मला मान्य आहे की माझ्या हातून चूक झाली, पण मी खूप कमी प्रमाणात डोस द्यायला सांगितले होते आदित्य सरांना, कारण मला याचे साईड इफेक्ट चांगले माहिती होते. आदित्य सरांनी त्याचे डोस वाढवले की जेणेकरून मॅमची मेमरी परत कधीच येऊ नये. आणि मला पैशाची खूप गरज होती आणि आदित्य सरांनी मला खूप पैसे दिले. तो मी हे असं. अंकित का वागलास तसं? मी तुझ्यावर प्रेम केलं होतं, त्या प्रेमाची ही किंमत पोहोचलीस? हे प्रेम आहे तुझं माझ्यावर? अरे नीच माणसा, राक्षस बरा तुझ्यापेक्षा. तू तर मानव रूपात रावण आहेस, रावण. आणि तू काय रे, स्वतःला डॉक्टर म्हणता ना तुम्ही, आणि असल्या अघोरी गोष्टी करता? अरे पेशंटचा जीव वाचवणं तुमचं काम असतं, त्यांच्या जीवाचा सौदा करणं नाही. असलं करून तुम्ही देवाला काय तोंड दाखवणार? अरे स्वतःच्या आत्म्याला काय उत्तर देणार आहात? आत्म्याचं काय घेऊन बसला? स्वतःचे एथिक्स विकले त्यांनी. आणि ठेकड पण आहे. आणि तू ह्याच्यात ना अनुमानांचे रिपोर्ट नाहीयेत, माझ्या मुलीचं प्रगती पुस्तक आहे. तुमचं खोटं बाहेर काढण्यासाठी मला खोटं बोलावं लागलं. म्हणतात ना, विषत विषाला मारत. आणि तू, मला माहिती होतं आदित्य, तुझं अनुमेडवरती प्रेम नव्हतं. तुला हवी होती फक्त आणि फक्त त्यांची मालकी. अरे आदित्य, ही विकृती आहे रे, विकृती. वाटते आत्ताच्या आता तुला अटक करावं आणि तुला कायमचं आतमध्ये बंद करून टाकावं. पण नाही, फक्त आणि फक्त सावीसाठी गप्प बसतो आम्ही. पण आता मला कळालंय काट्यानं काटा कसा काढायचा. आणि तू सावीला वेठीला धरलंस ना, पण तिला जेव्हा सत्य कळेल ना, ती स्वतः तुला बाहेरचा रस्ता दाखवेल. आणि अनु मॅडमची मेमरी जेव्हा परत येईल ना, तेव्हा आम्ही सावीला सगळं सत्य सांगून टाकू. आणि माझा शब्द आहे आदित्य, माझा शब्द आहे आदित्य, तू सावीची ढाल केलीस ना, पण तिला कळाल्यानंतर ती स्वतः तलवार होऊन तुझं खोटेपणा कापून काढेल. डीसीपी घेऊन जा नालायक डॉक्टर. आणि तू आता दिवस मोजायला लाग. आदित्य सर, सर मला प्लीज वाचवा ना सर. आदित्य सर. अरे हा काय तुला वाचवणार आहे? पुढचा नंबर तर त्याचाच आहे. चल. हे बघ, माझं एकदा ऐकून घेतो.
मी सगळ्या गोष्टी तुला समजवू शकतो. येऊ का मी? या ना. या ना या. हो, आपल्या घरात यायला कोणी विचारत असतं का? या या या. घ्या सरबत घ्या. साधनाताई, खरं तर आम्हीच यायला पाहिजे होतो तुमच्याकडे माफी मागायला. मला माहितीये तुम्ही आमच्यावर चिडला असाल ना, पण अहो गोष्टीच इतक्या काही काही घडत होत्या ना. खरं साधनाताई, माफ करावं आम्हाला. म्हणजे मी ते अहो मंगलताई, मी असे हात जोडून माफी नका मागू. हे बघा, जे काही घडलं त्याबद्दल माफी वदवून घेण्यासाठी नाही आली मी इथे. म्हणजे मला खरं तर सुंदरीशी एका वेगळ्या विषयावर बोलायचंय. असं होय? बर बर, तुम्ही बोला तिच्याशी, मी हात जाते. अहो नाही, तुम्ही थांबा. सुंदरी, तू रागवलीस का माझ्यावर? नाही नाही, अहो असं काही नाहीये. असं का विचारताय तुम्ही? म्हणजे तुम्हाला काहीच माहित नाहीये का? काय? मला वाटतच होतं आमच्यात जे काही घडलं ते सुंदरीनं तुम्हाला सांगितलं नसेल. अहो नक्की काय झालं सांगाल का मला? तुम्हाला माहितीच आहे मंगलताई, ऐन मोक्याच्या क्षणी धनंजय बरोबरचं लग्न मोडून सुंदरीनं आदित्य बरोबर राहण्याचा निर्णय घेतला. हे सगळं तिनं फक्त आणि फक्त सावीसाठी केलं, स्वतःच्या सुखाचा विचार न करता. अर्थात तेव्हा आम्ही इतके दुखावले गेलो होतो की सुंदरीच्या मनाचा मोठेपणा लक्षातच नाही आला आमच्या. पण मला आता कळून चुकलंय, सुंदरी अशीच आहे. ती स्वतः आधी दुसऱ्यांचा विचार करते. आधी तिनं सावीचा विचार केला आणि त्यानंतर माझ्या सुखाचा. ती मात्र तिच्याशी इतकी वाईट वागले, आता त्याचीच लाज वाटतेय मला. म्हणजे? अगं काही नाही आई, त्या उगीच आपल्या. का मला वाचवते सुंदरी? अगं त्यांनाही कळू दे ना मी तुझ्याशी कशी वागली ते. मंगलताई, लग्न मोडल्यावर ती सुंदरी धनंजयला भेटायला आली होती. तेव्हा मी तिला भेटून तर दिलं नाहीच, पण तिच्याकडनं वचन घेतलं की ती धनंजयच्या आयुष्यातनं कायमची निघून जाईल. काय सांगताय काय तुम्ही? मी धनंजयचं लग्न दुसऱ्या एका चांगल्या मुलीशी लावून देणार होते. तसं ठरवलंच होतं मी, कारण मला सुंदरी त्याच्या आयुष्यात नको होती. मला अगदी हरल्यासारखं झालं होतं. सुंदरीनं लग्न मोडलं हा धक्का पचवणं सोपं नव्हतं माझ्यासाठी. त्यामुळे तिनं हे असं का केलं असेल हा विचारच माझ्या मनात आला नाही. पण तुम्हाला सांगते, यातही धनंजयचं सुंदरीवरचं प्रेम मात्र तसंच होतं. एक ना एक दिवस ती माझ्याकडे नक्की परत येईल अशी खात्री होती त्यांना. मला मात्र वाटत होतं सुंदरी दुसरं लग्न करणार आणि धनंजयला मात्र तिची वाट बघत एकटं आयुष्य काढावं लागणार. ते होऊ नये म्हणूनच मी सुंदरीकडनं वचन घेतलं.
प्रत्यक्षात मात्र एका क्षणाचाही विचार न करता हसत हसत मला वचन दिलं